सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। तर शेतकरी मित्रांनो, आज उद्या राज्यातील काही भागातच ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल। मात्र 14 जून ते 19 जून दरम्यान राज्यात भयंकर ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। महाराष्ट्रातील सर्वत्र परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठी अतिवृष्टी होणार असा इशारा नुकताच भारतीय हवामान खात्याने दिलाय। ठिकठिकाणी येलो आणि रेड अलर्ट देखील 14 जून ते 19 जून दरम्यान देण्यात आलेत। तर जाणून घेऊयात या दरम्यान सर्वाधिक पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार याविषयी। पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो, दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता 14 ते 19 जून दरम्यान संपूर्ण मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहिल्यादेवी नगरच्या परिसरामध्ये मोठी अतिवृष्टी, जोरदार पाऊस असणार आहे। हा पाऊस झड स्वरूप राहू शकतो। या पावसामध्ये वादळी वाऱ्याचं आणि विजांच्या कडकडाटाचं प्रमाण देखील जास्त राहू शकतं। त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी, पूर्वनियोजन करून ठेवावे। आणि दुसरी एक विशेष गोष्ट म्हणजे जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच कोकण पट्ट्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकणातील इतरही आसपासच्या परिसरामध्ये भयंकर ढगफुटी सदृश पाऊस आपल्याला 14 ते 19 जून दरम्यान झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, मराठवाड्यात देखील 14 तारखेनंतर पावसाचा जोर वाढणार आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव एकंदरीत सर्वच मराठवाड्यात 14 ते 19 जून दरम्यान मोठा जोरदार मुसळधार पाऊस होईल। त्यासोबतच मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही भागांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस 14 ते 20 जून दरम्यान झालेला पाहायला मिळेल। विदर्भात पुढील 2 दिवस ढगाळ वातावरण असेल, काही भागात हलका पाऊस होईल। मात्र 14 जून नंतर विदर्भातील देखील पावसाचा जोर वाढणार आहे। या दरम्यान अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर या सर्वत्र परिसरामध्ये 14 ते 20 जून दरम्यान मोठा पाऊस होणार आहे। हे 8 दिवस मोठे पावसाचे असतील। तसेच सावंतवाडी, राजापूर, निप्पाणी, त्यासोबतच जत, विटा, कराड, चिपळूण, वडूज, पंढरपूर, इंदापूर, अफजलपूर, गोरेगाव, जेजुरी, दौंड, करमाळा, जामखेड, केज, पेठ, बार्शी, परळी, बीड, माजलगाव, खेड, खोपोली, त्यासोबतच जुन्नर, श्रीरामपूर, इगतपुरी, वाडा, पैठण, वैजापूर, लोणार, जिंतूर, नाशिक, वाडा, सिल्वासा, पालघर, डहाणू, मनमाड, चाळीसगाव, सिल्लोड, चिखली, अहवा, साक्री, वायरा, नवपूर, पारोळा, बुरहानपूर, श्रीरामपूर, तसेच सेंदवा, खरगाव, खंडवा, बडवानी, धडगाव या परिसरात देखील मोठी अतिवृष्टी आपल्याला 14 जून ते 19 जून दरम्यान झालेली पाहायला मिळेल। मित्रांनो, तसेच महाराष्ट्रातील इतर ठिकाणी पाहायचे झाले तर गंगापूर, मराठवाड्यात देखील बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस होऊ शकतो। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।